नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की संयमी, ईशा आणि इरान तयार होऊन येतात आणि म्हणतात की आजी आजोबा आम्ही तयार आहोत, निघूया का? आजी त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की तयार आहात म्हणजे? मग संयमी विचारते की तुम्ही आम्हाला घ्यायला आला आहात ना? आजोबा म्हणतात की तिथे येऊन काय करणार आहात तुम्ही? शाळा कॉलेज खूप लांब आहे तिथे, त्यावेळी आम्हाला मुंबईच्या गर्दीचा कंटाळा आला होता म्हणून आम्ही तिकडे गेलो शांतपणे राहण्यासाठी. मग यावर संयमीची आजी म्हणते की तुम्हाला रोज राहायला नाही आवडणार बाळांनो तिथे, तुम्ही सुट्टीसाठी या. संयमी म्हणते की म्हणजे आम्हाला इथेच राहायचं आहे, पण नको ना इथे. आणि अशोक मामांकडे बघून म्हणते की यांनासुद्धा इथे त्रास होईल, सगळंच खूप अवघड होईल. अशोक मामा म्हणतात की नाही होणार, अजिबात नाही होणार. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतोय, हे घर जितकं माझं आहे तितकं तुमचंसुद्धा आहे आणि आता हे घर तुमचंच आहे, तुम्ही इथेच राहायचं आहे. संयमी म्हणते की काय म्हणजे आम्ही इथेच अडकून राहायचं आहे? तर दुसरीकडे आपण पाहतो की अनिश आणि ईश्वर काका बोलत असतात. अनिश म्हणतो की मुलं इथं राहिली ना तर त्यांना असं वाटेल की ते जेलमध्ये आहेत. लहानपणी मी आणि अमित दादा राहिलो आहे जेलमध्ये, पण मुलांनी नाही राहायचं. ईश्वर काका म्हणतात की अनिश तेव्हाची गोष्ट वेगळी होती, माणसं बदलतात. अशोकसुद्धा आता खूप बदलला आहे, अरे वय झालं आहे त्याचं, आणि वहिनी गेल्यापासून तर तो खूपच मवाळ झाला आहे. अनिश म्हणतो की काल जे होतं ते काय मवाळ रूप होतं का त्यांचं? ईश्वर काका म्हणतात अनिश अरे खरं सांगतोय, खरंच खूप बदलला आहे तो, खूप एकटा पडला आहे रे तू. तर दुसरीकडे आपण पाहतो की अशोक मामा म्हणतात की जे काही ठरवायचं ते मी आधीच ठरवलं आहे, तरीही मी एक प्रश्न विचारतो, त्याचं मला स्पष्ट उत्तर द्या. आणि ते मुलांना विचारतात की तुम्हाला इथे राहायचं आहे की नाही? यावर ती मुलं काहीच बोलत नाहीत आणि खाली मान घालून उभं असतात. नंतर आपण पाहतो की अशोक मामा कसला तरी विचार करत बसलेले असतात, तेव्हा अनिश दरवाजा उघडतो आणि विचारतो आत आलं तर चालेल का? अशोक मामा काहीच बोलत नाहीत. अनिश आतमध्ये येतो आणि म्हणतो की दरवाजा उघडाच आहे. अशोक मामा म्हणतात की काय काम आहे? अनिश सांगतो की मुलांना भेटायला आलोय. अशोक मामा सांगतात की मुले झोपली आहेत. अनिश म्हणतो की ठीक आहे, मी बघून येतो. काय आहे ना, इरा आणि ईशानला परक्या ठिकाणी एकटं झोपायची सवय नाही आहे ना. अशोक मामा म्हणतात की याचीसुद्धा आजच आठवण झाली का? एवढ्या दिवसानंतर मुले एकटी नाही आहेत, पल्लवीची आई आतमध्ये बसली आहे. अनिश म्हणतो की काका काकू आले आहेत का? तुम्ही काही बोलला नाही मला. अशोक मामा म्हणतात की कधी बोलणार, अधूनमधून स्वतःच्या घरात पायधूळ झाडली असती तर बोलता आलं असतं ना. तितक्यात आजी बाहेर येतात. अनिश त्यांना बघून त्यांच्याजवळ जातो. मग ते दोघेही एकमेकांची चौकशी करतात. आजी अनिशला बघून खूप रडायला लागतात आणि म्हणतात की मुलांकडे बघून बरं आहे म्हणायचं, धड रडूही शकत नाही. आणि त्यांच्याकडे बघून सारखी आठवण येत राहते. अनिश विचारतो की भैरवी कधी येणार आहे? आजी सांगतात की तिला आता लगेच नाही येता येणार आणि तिच्या जॉबमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत असं म्हणाली, पण येईल ती, मुलांमध्ये जीव अडकला आहे तिचा. आणि त्या अनिशला विचारतात की अनिश तू इथेच आहेस ना? आता आम्ही उद्या पहाटे निघायचं म्हणतोय. मुलं जेवढ्या लवकर सेटल होतील तेवढ्या लवकर सगळ्यांसाठी चांगलं आहे. आम्ही पुढच्याच महिन्यात येऊ. आणि त्या अशोक मामांजवळ जातात आणि म्हणतात की अशोकराव, मगाशी एक गोष्ट सांगायची राहिलीच. पल्लवी आणि अमितच्या घरातील सगळं सामान इथे पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे आम्ही, उद्यापर्यंत पोहोचेल. अशोक मामा हात जोडून म्हणतात की तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही. आजी म्हणतात की अहो आभार काय त्यात? अशोक मामा म्हणतात की तुम्ही एवढ्या लांबून आम्हाला भेटायला आलात, एक दिवस थांबलात, थँक्यू व्हेरी मच. बरं वाटलं. कधी कधी जवळच्या माणसांचा आधार वाटत नाही, पण लांबच्या माणसांचा आधार वाटतो. आजी म्हणतात की अहो परके आहोत का आम्ही? आमचीसुद्धा मुलगीच होती, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. अनिशसुद्धा तिथून जायला लागतो, तेव्हा अशोक मामा त्याला थांबवत म्हणतात की थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की आजी आणि आजोबा किचनमध्ये बोलत असतात. आजोबा म्हणतात की मी ना, आपण गावाला गेलो की थोडे तांदूळ पाठवून देऊया. मी एक काम करतो, मी एक लिस्ट करतो, म्हणजे महिन्याचं काय सामान आहे असेल ते आपण इथे पाठवत जाऊ. पण आजींचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. त्या म्हणतात की अनिश आला आहे. आजोबा खुश होतात आणि म्हणतात की अरे वा, बरं झालं, असं म्हणून ते अनिशला भेटायला बाहेर जायला लागतात. तितक्यात आजी त्यांना थांबवत म्हणतात की आता नका जाऊ, बाहेर बहुतेक भांडण होईल असं वाटतंय. बापलेक एकमेकांसोबत साधं नीट बोलायला तयार नाही आहेत. एवढं चांगलं माणसं आहेत, अशी का वागतात काय माहिती, कळतच नाही. एवढा मोठा भयंकर प्रसंग होऊन गेला आहे, वाटलं होतं सगळं नीट होईल, एकमेकांसोबत नीट वागतील, पण कसलं काय? आजोबा म्हणतात की आपण मुलांना इथे सोडतोय ते योग्य करतोय ना. इथे बापाला मुलाशी संवाद साधता येत नाही तर तो नातवंडासोबत काय संवाद साधणार? तर दुसरीकडे आपण पाहतो की अनिश अशोक मामांना म्हणतो की तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे. आश्चर्यच आहे,
आता अशोक मामा म्हणतात की नाईलाज आहे, काय आहे ना, आता माझा एकच मुलगा उरला आहे आणि दुर्दैवाने तो तूच आहे. ज्याच्याशी मी बोलायचं तो आता या जगामध्ये नाही आहे. मला आता तुझ्याशी बोलावंच लागणार आहे. अनिश म्हणतो की तुम्हाला माझ्याशी हे असंच बोलायचं असेल ना तर आपण न बोललेलंच बरं, असं म्हणून तो तिथून निघून जायला लागतो. अशोक मामा ओरडून म्हणतात की प्रश्न मुलांचा आहे म्हणून बोलतोय, नाहीतर नसतो बोललो. इतर काही गोष्टी बोलत नाही तसं. आणि ते सांगतात की मुलांना माझ्याबरोबर राहायचं नाही आहे. अनिश म्हणतो की त्यांना तुमच्याबरोबर राहायचं नाही आहे की तुम्हाला त्यांच्याबरोबर राहायचं नाही, पण असं का वाटतंय तुम्हाला? मुलं काही बोलली का? अशोक मामा म्हणतात की मुलं काही बोलली नाही आहेत, पण मला जाणवलं. मी थेट विचारलं पण मुलं काहीच बोलली नाहीत, आतमध्ये निघून गेली. त्यामुळे तू इथे आलास, इथे राहिलास काही दिवस तर बरं होईल. अनिश बघतो असं म्हणून तिथून निघून जातो. आता अशोक मामा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो काहीही न ऐकता तिथून निघून जातो. यानंतर आपण पाहतो की आजी आजोबा मुलांना झोपवत असतात तेव्हा अशोक मामा तिथे येतात आणि त्यांच्याकडे प्रेमाने बघून तिथून निघून जातात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सोसायटीतील काही लोक एकमेकांसोबत बोलत असतात. देसाई म्हणतात की गेल्या 2 दिवस झालं माझगावकर एकदम शांत आहे. त्यावर सातपुते म्हणतात की अहो देसाई, तुम्हाला काही माहिती नाही आहे का? दुबईमध्ये राहणारा त्यांचा मुलगा आणि सून दोघेही ॲक्सिडेंटमध्ये गेले. सातपुते सांगतात की 3 मुले आहेत त्यांची, त्यांनाच तर माझगावकर घेऊन आले आहेत. देसाई म्हणतात अच्छा, म्हणजे ती मुलं आहेत ती त्यांची आहेत होय. आता त्या मुलांचं काही खरं नाही आहे आणि विचारतात की तुम्ही जाऊन आलात का त्यांच्याकडे? सातपुते म्हणतात छे, मी एकटा कुठे जातोय वाघाच्या गुहेत, आणि आपण जायचं सांत्वन करायला आणि ते आपलाच अपमान करतील. देसाई म्हणतात की त्यापेक्षा आपण नोटीस बोर्डवर लिहूया की भावपूर्ण श्रद्धांजली, म्हणजे आपलं काम झालं. सातपुते म्हणतात की मला तर त्या माझगावकरांपेक्षा त्या मुलांचीच दया येते. काय पाप केलं असेल म्हणून त्यांना माझगावकरांच्या इथे राहावं लागणार आहे. तितक्यात तिथे फुलराणी येते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकून मोठ्याने म्हणते पाप? काय पाप तोंडाला येईल ते बोलाल का? पुण्य केलं आहे त्या पोरांनी म्हणून असला आजोबा मिळाला. एखादा असता तर तिथेच सोडून आला असता त्यांना, पण हा माणूस या वयात 3 पोरांची जिम्मेदारी घ्यायला तयार आहे. सोपं वाटतं का ते? आणि रागाने म्हणते की मला एक सांगा, तुमच्या घरी आले आहेत का ते, का तुमच्या दारात आले आहेत मदत मागायला? मग मामा आणि ती पोरं आणि त्यांचं ते बघून घेतील ना, तुम्हाला कशाला टेन्शन येते? आणि काही लागलं तरी मी आहे की, कळलं का? उगाच इथे बसून त्यांना नावं ठेवायची नाहीत, असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. यानंतर आपण पाहतो की फुलराणी आतमध्ये येते. अशोक मामा तिला बघून विचारतात की मी तुला काढून टाकलं होतं ना, मग तू परत कशी आलीस? फुलराणी म्हणते की इथे कामाला नाही आले तर लेकरा बाळांचं कोण बघणार? अशोक मामा म्हणतात की मी करणार. फुलराणी म्हणते की मग झालं कल्याण, वाट बघा, असं म्हणून ते आतमध्ये काम करायला निघून जात. तितक्यात अनिश फुलराणीला आवाज देत आतमध्ये येतो आणि म्हणतो की फुलराणी, माझ्यासाठी 1 कप चहा टाक. अशोक मामा हळूच म्हणतात की ईश्वरच्या घरी चहा मिळाला नाही वाटतं आज. अनिश फुलराणीला म्हणतो की फुलराणी, माझा चहा खोलीमध्ये घेऊन ये, इथे पिलो तर तोंड कडू होईल माझं, असं म्हणून तो आतमध्ये जायला लागतो. तितक्यात इरा अनिशला बघून धावत येते आणि आनंदाने अनिश काका म्हणून मिठी मारते. इरा अनिशला सांगते की आजी आजोबा गेले पहाटेच. तेव्हा समासुद्धा बाहेर येते. अनिश तिला विचारतो की कशी आहेस, पण समा काहीच बोलत नाही. अनिश तिला विचारतो की चिडली आहेस का, आणि म्हणतो की मी उठाबशा काढू का, असं म्हणून तो कान पकडतो आणि उठाबशा काढायला लागतो. समा त्याला थांबवते आणि हसत म्हणते की असं काही करू नकोस. अनिश विचारतो की ईशान कुठे आहे? समा सांगते की तो आंघोळीला गेले. अशोक मामा म्हणतात की हल्ली तो बाथरूममध्ये जास्त राहतो. अनिश इरा आणि समाला चॉकलेट देतो. अशोक मामा म्हणतात की लहान मुलांनी त्या सकाळी सकाळी चॉकलेट खाल्लेलं मला चालणार नाही, आणि म्हणतात की सगळी चॉकलेट इथे आणून ठेवा. मग इरा आणि समा रागाने टेबलवर चॉकलेट आणून ठेवतात. अनिश त्या दोघींना म्हणतो की चला आपण खोलीमध्ये जाऊन बसूया, आणि खोलीत आल्यानंतर तो त्यांना म्हणतो की कशाला लगेच चॉकलेट ठेवली, सांगायचं ना काकांनी दिली आहे म्हणून. समा म्हणते की पण काका, त्यांच्या बोलण्यात पॉईंट आहे. मम्मासुद्धा आम्हाला हेच सांगायची की सकाळ सकाळी चॉकलेट खायचं नाही. मी त्यांच्यासाठी नाही पण मम्मासाठी चॉकलेट ठेवून दिलं. अनिश प्रेमाने समाच्या डोक्यावरून हात फिरवतो. यानंतर आपण पाहतो की फुलराणी आणि अशोक मामा बोलत असतात. फुलराणी अशोक मामांना चहा देते आणि म्हणते की चहा पिला ना की मस्त तुमचा दिमाग जरा थंड होईल. अशोक मामा म्हणतात की तू मुलांसाठी अनिशसाठी इथे आली आहेस ना, की मी कामावरून काढून सुद्धा मग त्यांनाच देते तुझी चाय, असं म्हणून ते आतमध्ये निघून जातात. तितक्यात अनिश तिथे येतो आणि फुलराणीला विचारतो की आता काय झालं यांना. फुलराणी म्हणते की काही नाही, रोजचंच आहे त्यांचं. अनिश फुलराणीला म्हणतो की फुलराणी, मुलांना येऊन इथे 2-3 दिवस झाले ना, मग अजूनही मुलांच्या कपड्यांसाठी वेगळं कपाट का नाही आणलं बाबांनी? फुलराणी म्हणते की ते पोरांना दुबईवरून घेऊन आले ना, मग त्यानंतर सगळी धावपळ गोंधळ चालला होता, बाजारामध्ये जायला वेळच नाही मिळाला. अनिश म्हणतो बाजारात जायची काय गरज आहे, सगळं ऑनलाईन होतं. फुलराणी म्हणते की ते ऑनलाईनसुद्धा ते मला म्हणाले होते की ते मला शिकव कसं मागवायचं
दाखवायचं ते. पण काय झालं, ते पोरं आल्यामुळे ना मला सगळ्या कामांना पुढे उशीर व्हायला लागला. माझ्याकडे पण वेळ नव्हता ना त्यांना शिकवत बसायला, त्याच्यामुळे राहिलं असेल. पण ते अलमारी आणायचं म्हणले होते मला. अनिश म्हणतो हो का. फुलराणी अडखळत म्हणजे अलमारी असं नाही, पण ते म्हणाले होते की आता पोरं आली म्हणजे पोरांसाठी काय काय आणावं लागेल, आता इथे राहणार म्हणजे. अनिश फुलराणीकडे बघत हसत म्हणतो की ते तुझा एवढा अपमान करतात तरीही तू त्यांचीच बाजू घेतेस. यानंतर रात्री आपण पाहतो की दुबईवरून अमित आणि पल्लवीच्या घरातून सर्व सामान येतं. आता अशोक मामा त्या डिलिव्हरीवाल्यांना हळू ठेवा असं सांगत म्हणतात की काय आहे, दुबईवरून पार्सल आलं आहे ना, थोडं नाजूक आहे असं म्हणत ते त्यांना काही पैसे देतात. ते लोक पैसे मोजतात आणि म्हणतात की साहेब काही खुशीने द्या. अशोक मामा म्हणतात की याच्यामध्ये माझ्या खुशीची काही गोष्टच नाही ना, माझ्या मुलाचं सामान आहे ते, या आता तुम्ही. मग ते लोक तिथून निघून जातात. अशोक मामा त्यातील एक बॉक्स उघडून बघतात तर त्यामध्ये अमितच्या काही पेंटिंग्स असतात. अशोक मामा त्यातील एक पेंटिंग्स घेऊन बघतात तर त्यामध्ये एक मुलगा खिडकीतून बाहेर बघत बसलेला असतो. असं पेंटिंग अमितने काढलेले असते. ते बघून अशोक मामा खूप खुश होतात आणि इमोशनलही होतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.